जाहिराती म्हणा किंवा पेपरला आलेल्या बातम्या म्हणा, तर त्यांचं खूप कार्य मोठं आहे. ते त्यांच्या त्या जाहिरातीमधून मी बघितलं. त्यानंतर ते आमच्या शाळेमध्ये मीनाताई ठाकरेमध्ये त्यांनी खूप वेळा कार्यक्रम घेतले आणि आमच्या मुलांना त्याचा अनुभव आला की यांचं केंद्र खरंच खूप चांगलं आहे आणि सरांनाही आमचं ते खूप आवडलेलं आहे. प्रत्येक वेळी त्यांनी आमच्या शाळेमध्ये यावं, आमच्या मुलांना त्यांचं ज्ञान मिळावं यासाठी मी त्यांना विनंती करते. आजच्या या कार्यक्रमासाठी किंवा त्या पन्हाळ्यावर जाण्यासाठी मी गेली 2-3 वर्ष तुमचं बघते आणि मी मनातल्या मनातून बोलते की मला जायचं आहे इकडं, पण मला ते जमलं नाही. यावर्षी पण मॅडमनी रात्री फोन केला, खरंच मी उचलला असा बरं झाला असं मला सकाळी वाटलं आणि त्याच वेळी उठून गेले असते, पण रात्री मी फोन न उचलल्यामुळे मी जाऊ शकले नाही. पण नेक्स्ट टाईम पुढच्या वर्षी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि खरंच प्रत्येक नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथी आम्ही आमच्या शाळेमध्ये किंवा बऱ्याच केंद्रांमध्ये होत असतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा प्रत्येक वर्षी आपण प्रत्येक केंद्रात म्हणा, आमच्या शाळेत म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी आपण साजरे करतो. आणि ते साजरे करण्याचं कारण, त्याच्या पाठीमागचा जो उद्देश असतो की त्यांचे जे तत्त्व आहेत ती आपल्यामध्ये आपण रुजवून घ्यावी, त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यामध्ये रुजवावे, ते आपलं खरं महत्त्व असतं त्याच्या पाठीमागचं. आणि छत्रपती शिवरायांचं कार्य, त्याची आठवण आपण नेहमी आपल्या मनामध्ये जपून ठेवावी, त्याची आठवण आपल्याला प्रत्येक वेळी यावी, यासाठी आपण ही जयंती साजरी करतो. आणि जास्त करून महिला यामध्ये इतक्या हुरूरीने भाग घेतात. खरंच महिलांसाठी राजांचं कामही तितकंच मोठं आहे आणि ते महिलांनी आत्मसात करावं. तशी वृत्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी, पुरुषांमध्येही ती वृत्ती निर्माण व्हावी, यासाठी आजचा हा कार्यक्रम खरंच खूप महत्त्वाचा होता. आणि प्रफुल्लित केंद्राला मी पुढच्या कार्यासाठी खरंच शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते.